श्री स्वामी समर्थ। जेव्हा घरामध्ये देवाचा वास असतो तेव्हा तुम्हाला हे संकेत मिळतात। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा घरामध्ये आपल्या देवाचा वास निर्माण होतो, जेव्हा घरामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण होतं, तेव्हा हे संकेत निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये मिळत असतात। ते आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी विश्वाचाही कमेंट नक्कीच करा। जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवाचा वास आहे। ते चिन्ह काय आहे, तर आज आपण याबद्दल बोलणार आहोत। देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारची पूजा उपवास करत असतात, पण सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतात, जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये। आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो, परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याला याबद्दल एक इशारा देखील देतो। आज आपण या चिन्हाबद्दल जाणून घेऊया, जे तुम्हाला सांगतात की देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत। तर चला, जेव्हा तुम्ही पूजा करता, जेव्हा देव तुमच्या घरात वास करतो, मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष, जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवतं। काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असाल। अनेक वेळा असं घडतं की देव तुमच्या घरात वास करतो, पण तुमच्या काही चुकांमुळं, तुमच्या काही कर्मांमुळं तो परत येतो। कारण त्यावेळी लोक अनेकदा ही एक चूक करतात। असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो, पण त्यांना स्वतःला याची जाणीव मात्र होत नाही आणि ते त्याचा अपमान करून त्याला परत पाठवतात। म्हणे, मी रोज देवाची पूजा करतो, पण तरीही मला देव का दिसत नाही? तर तुमच्या ह्या सर्व कृतीमुळे तुमचा देव क्रोधित होतो। म्हणून आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या लक्षणांची सविस्तर माहिती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजून घेऊ शकाल की देव तुमच्या घरी आला आहे। जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज या वेळी उठत असाल, तसेच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात, मंत्रोच्चार करत आहात, तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात। जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्राचा आवाज, घंटाचा आवाज किंवा कोणीतरी तुम्हाला राम असं कोणतंही नाव ऐकू येत असेल, तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारं दुसरं चिन्ह आहे। जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो। हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही, फक्त तुम्हालाच तो जाणवतो। हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही, तुम्हाला फक्त हा सुवास येतो। हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो। तुम्ही तुमच्या घरातील मंदिरामध्ये जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढतच जातो। तर हा वास देवी देवतांचा असतो, ज्यामुळं तुम्हाला कळतं की तुमच्या घरात देवाचा वास आहे। त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते, पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो, जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करत असतो। जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा, मांजर, गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून वारंवार असं घडत असेल, तर समजून जावं ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील, तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे, तो येत आहे। पण त्यावेळी आपण सावध असणं तेवढंच गरजेचं आहे। बघा, कारण गाय हे सुद्धा एक आईचंच रूप आहे आणि कुत्रा
हे भैरवबाबांचं प्रतीक मानलं जातं, दत्त गुरूंचं बघा मानलं जातं, किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतो. त्यामुळं आपण त्यांना कधीही हाकलून देऊ नये. त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांचा सन्मानसुद्धा केला पाहिजे. पण आपण इथेच चुकतो. मात्र आपण त्यांचा अपमान करतो, त्यांना बघा आपल्या घरातून हाकलून लावतो. पण असं कधीही करू नका. पैसे किंवा इतर काहीही दान करणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु सर्वात मोठं दान आहे ते अन्न पाणी मानलं जातं. म्हणून भुकेलेल्याला अन्न द्यावं, तहानलेल्याला पाणी द्यावं. जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर, मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसले असतील, तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत. अनेकदा असं घडतं की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता, पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात. त्याबद्दल सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असं काहीतरी घडतं जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवतं. असं मानलं जातं की तुम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे. ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे, मग ते श्रीमंत असो किंवा गरीब असो, त्यांना सर्वत्र आदर मिळतो. जर कोणी कमी काम करूनही यश मिळवलं असेल, हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे. देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटापासून रक्षण करतो. तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो. त्याच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख आले तरीही ते नेहमी आनंदी राहतात. ते कोणत्याही समस्येला घाबरत नाही. तो प्रत्येक अडचणीवर सहज मात करतो. म्हणून कोणतेही काम करताना परमेश्वराचं नामस्मरण घेणं खूप शुभ मानलं जातं. जेव्हा आपल्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ हे नाम येतं ना, तेव्हा तुमच्या अडचणींवर 80% फरक पडत असतो. म्हणून तुम्ही कोणत्याही अडचणीमध्ये असाल तर श्री स्वामी समर्थ या नामाला कधीच विसरू नका. हिंदू धर्मामध्ये घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे. घुबडाला लक्ष्मीचं वाहनसुद्धा मानलं जातं. त्यामुळं कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे असं मानलं जातं. जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसलं तर समजून जा की देवी लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच येणार आहे. पण आपण उपासनेमध्ये राहायला हवं. जर आपण उपासनेमध्ये असू, ब्रह्ममुहूर्तावर उठलेले असू, तर लवकरात लवकर देवाचा साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये घडून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात. जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात. असं म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते. विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसं वाटतं. याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहतात. धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते. ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. याशिवाय स्वच्छतेशिवाय वापरण्यात येणारा झाडूही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. असं म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसलं तर ते खूप शुभ लक्षण आहे. शंखाचा आवाज शुभचिन्ह देतो. हिंदू धर्मामध्ये शंखाला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. इतकंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो. त्यामुळं कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजवला जातो. सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे. असं मानलं जातं की सकाळी उठल्यानंतर शंखध्वनी ऐकणं हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचं आगमन दर्शवतं. सलग 3 दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचं ऐकलं आहे. तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. नीलकंठ पक्ष्याचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचं लक्षण आहे. जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल, त्यामुळे तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा हा स्पष्ट संकेत आहे. आणि हे सूचित करतं की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत. देव तुमच्या सर्व संकटांचा
आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहेत. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासभोवती पक्ष्यांची घरटी बनवलं तर ते खूप शुभ लक्षण आहे. तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे. पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका. त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा. पूजा करताना तुम्ही इतके भावूक झालात की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणं ऐकलं आहे. जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात तर तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे देखील सांगते. देव तुमच्यावर दयाळू आहे. त्या माकडांना खायला देण्याचा प्रयत्न करा. पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणं हे सर्व देखील देवाच्या आशीर्वादाचं लक्षण आहे. जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुझी पूजा स्वीकारली आहे. पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील. जर तुम्ही अनेकदा पहाटे 3 ते 5:30च्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत असाल तर ते देखील देवाचे लक्षण आहे. म्हणजेच जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तो देव तुझ्या भक्तीने प्रसन्न होतो. जी व्यक्ती रात्री 3:20 अचानक उठते त्यामुळे याला क्षुल्लक बाब समजू नका. हे चिन्ह खूप शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की रात्री 3 वाजल्यानंतर देवी देवतांची शक्ती जागृत होतात. ज्याला खूप काही सांगायचं आहे अशा परिस्थितीत असं लक्षण आहे की तुम्ही वारंवार 3 वाजल्यानंतर जागे व्हाल. त्याचबरोबर रात्री 3 वाजल्यानंतर देवी देवतांच्या मागितलेले वरदान कधीच रिकामे होत नाही. देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतो. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये उंच पर्वत आणि तेथून वाहणारा धबधबा दिसला आणि जर तुम्ही हे पाणी प्याल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येत असेल तर ते केवळ भगवंताच्या कृपेनेच शक्य आहे. जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाही. चांगले आरोग्य असलेल्यांवर देवांचा विशेष आशीर्वाद असतो. अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावं. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य आहे. एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो. पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटामध्येच जातं. एखाद्या व्यक्तीचे मूळ आज्ञाधारक असेल तर ती देखील देवाची कृपा असते. अन्यथा आजच्या युगामध्ये बहुतेक लोक त्यांच्या मुळांमुळे दुःखी होतात. ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्याचा फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतांचा आशीर्वाद असतो. अन्यथा प्रत्येकाला देवाचं दर्शन होणं शक्य नसतं. ज्या व्यक्तीचं रागावर नियंत्रण असतं, ज्याचं मन शांत असतं, ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसं सामोरे जावं लागतं अशा लोकांवर भगवंताचा हात असतो तरच हे शक्य होतं. जो व्यक्ती शांत राहतो आणि प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसं सामोरं जायचं हे जाणतो अशा लोकांवर भगवंताचा हात असतो तरच हे शक्य होतं. देव त्यांच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाही. पण काही लोक असे आहेत ज्यांना देवाच्या बरोबरीचं मानलं जातं. यामध्ये पालक, 2 नंबर गुरु, 3 नंबर ब्राह्मण यांचा समावेश होतो. पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर ते अत्यंत अशुभ मानलं जातं. पूजेच्या वेळी देवाच्या मूर्ती किंवा मूर्तीवरील एखादे फूल किंवा हार तुमच्या जवळ पडले तर त्यांना रिकाम्या हाताने घरी परत करू नका. त्यामुळे हे अत्यंत शुभ संकेत आहे. हे दाखवतं की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. आता आपण पाहिले हे शुभ संकेत. पण श्री स्वामी समर्थांचं जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा काय चमत्कार होतो ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट असतील,
अशुभ दिवस येत असतील तर त्यावर एक मात्र उपाय सांगितला आहे. तो उपाय म्हणजे असा की जर आपण ब्रह्ममुहूर्तावर 3 वाजल्याच्या नंतर कधीही उठलो, बघा पहाटे पहाटे आपण भगवंताचं दर्शन घेतलं, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जर केला, माळेचा पूर्ण जप केला, तर बघा तुमच्या जीवनामध्ये तुमची संकट हरण झाल्याशिवाय राहणार नाही. या संकटाचा नाश होऊन जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस चालू होणार आहेत. म्हणून प्रत्येक भक्ताने, प्रत्येक मनुष्याने जिथे कुठे असाल तिथे एक दिवसामध्ये 12 तासांमध्ये कमीत कमी 100 वेळा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे. आपण कुठेही जातो, बाजारात जाओ किंवा कामावर जाओ, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक मिनिट, प्रत्येक तासामध्ये श्री स्वामी समर्थांचं जर नामस्मरण आपल्या या वैखरीतून घडत असेल तर तुम्ही समजून जावं की तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. लक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये नांदणार आहे. लक्ष्मीचं सावट तुमच्या जीवनामध्ये येणार आहे आणि जेव्हा लक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये येते तेव्हा धनाची प्राप्ती झाल्याशिवाय अजिबात राहत नाही. म्हणून जर लक्ष्मीचं बघा तुम्हाला धन कमवायचं असेल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य निर्माण करायचं असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठा. ही ब्रह्ममुहूर्ताची ताकद आहे ना, शास्त्रानुसार सांगितलेलं आहे की जो ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना त्याच्या जीवनामध्ये धनसुद्धा येतं आणि त्याची परिस्थितीसुद्धा सुखमय आणि समाधानी राहते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठणं खूप गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ.